महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। खास सत्याची धार लेखणीची महाराष्ट्रातील ताज्या आणि वेगवान बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काचे चॅनल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद। आवास रेवदंडा किनारपट्टीला दिलासा, 25 नवीन ट्रान्सफॉर्मर तातडीने देण्याचे आदेश। रायगडातील अपूर्ण वीज कामे मान्सूनपूर्वी पूर्ण करा। ऊर्जा राज्यमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर यांचे महावितरणाला खडे बोल। रायगड जिल्ह्यातील वारंवार खंडित होणारा वीज पुरवठा, वाढत्या वीज मागणीमुळे निर्माण झालेला ताण आणि रखडलेल्या विकास कामांच्या पार्श्वभूमीवर ऊर्जा राज्यमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर यांनी महावितरण अधिकाऱ्यांची कान उघडणी करत मान्सूनपूर्वी सर्व अपूर्ण कामे युद्धपातळीवर पूर्ण करण्याचे स्पष्ट निर्देश दिले। विशेषतः पर्यटनामुळे झपाट्याने विकसित होत असलेला आवास ते रेवदंडा किनारपट्टी परिसरासाठी 100 केव्ही क्षमतेचे 25 नवीन ट्रान्सफॉर्मर तात्काळ उपलब्ध करून देण्याचे आदेश त्यांनी दिले। मुंबई येथील MECB होल्डिंग कंपनीच्या कार्यालयात झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत रायगड जिल्ह्यातील वीज पुरवठ्याशी संबंधित विविध प्रश्नांवर सविस्तर चर्चा करण्यात आली। या बैठकीत भाजपाचे ज्येष्ठ नेते व जिल्हा सरचिटणीस सतीश धारप यांनी आवास रेवदंडा किनारपट्टी भागातील वाढत्या वीज समस्यांकडे लक्ष वेधले। त्यानंतर ऊर्जा राज्यमंत्र्यांनी महावितरण अधिकाऱ्यांना तातडीच्या उपाययोजना राबवण्याचे आदेश दिले। आवास किहिम सासवणी चौल रेवदंडा आदी किनारपट्टी भागात गेल्या काही वर्षात पर्यटन व्यवसायात फार मोठी वाढ झाली आहे। होमस्टे, कॉटेज, रिसॉर्ट, पर्यटन सुविधा आणि नव्या निवासी प्रकल्पांमुळे विजेची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे। मात्र त्यानुसार वीज पायाभूत सुविधांचा विस्तार न झाल्याने कमी दाबाचा वीज पुरवठा, वारंवार खंडित होणारी वीज आणि ट्रान्सफॉर्मरवरील वाढलेला भार यासारख्या समस्या नागरिकांना भेडसावत आहेत। याची गंभीर दखल घेत ऊर्जा राज्यमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर यांनी महावितरणाला या भागात विशेष शिबिर आयोजित करून ग्राहकांच्या तक्रारी जागेवरच निकाली काढण्याच्या सूचना दिल्या। तसेच PM सूर्यघर योजनेची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचवून सौर ऊर्जेचा वापर वाढवण्यावरही भर देण्याचे निर्देश दिले। बैठकीत पाली शहरासह संपूर्ण सुधागड तालुक्यातील वाढत्या वीजभाराचा प्रश्न देखील जोरकसपणे मांडण्यात आला। अष्टविनायक क्षेत्र म्हणून प्रसिद्ध असलेल्या बल्लाळेश्वर, पाली आणि परिसरातील वाढत्या वीज वापरामुळे निर्माण होणाऱ्या तांत्रिक अडचणी लक्षात घेऊन परळी येथे नवीन वीज उपकेंद्र सबस्टेशन उभारण्यास मंजुरी दिली आहे। या प्रकल्पाची निविदा प्रक्रिया तातडीने पूर्ण करून प्रत्यक्षात कामाला सुरुवात करण्याचे आदेशही देण्यात आले। मान्सून काळात रायगड जिल्ह्यात वीज पुरवठा खंडित होण्याच्या घटना वाढतात, त्यामुळे रखडलेली लाईन दुरुस्ती, ट्रान्सफॉर्मर बदल आणि नवीन जोडण्या, फीडर सुधारणा आणि इतर पायाभूत कामे तातडीने पूर्ण करण्याचे आदेश ऊर्जा राज्यमंत्र्यांनी दिले। अपूर्ण कामांबाबत कोणतीही दिरंगाई सहन केली जाणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले। बैठकीस भाजप नेते सतीश धारप, जिल्हा परिषद सदस्य व सभापती वैकुंठ पाटील, भाजपा महिला मोर्चा अध्यक्षा चित्रा पाटील, माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष अस्वाद पाटील, हिरवळ प्रतिष्ठानचे संस्थापक किशोर धारिया, भाजपा पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते। महावितरणाकडून कार्यकारी संचालक धनंजय ओंढेकर, मुख्य अभियंता संजय पाटील, अधीक्षक अभियंता धनराज बिक्कड, कार्यकारी अभियंता राजेश भगत, अतिरिक्त कार्यकारी अभियंता आकाश तायडे, कार्यकारी अभियंता अविनाश पगारे यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते। महाराष्ट्र सुपरफास्टसाठी निलेश फुंडेसह तृप्ती भोईर, अलिबाग।